हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नगर रचना सहाय्यक भरती 2024, टाउन प्लॅनिंग असिस्टंट भरती 2024वर फोकस करून नगर रचना सहाय्यक पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण मागील नगर रचना सहाय्यक परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, या स्वरूपाचा पूर्ण अख्ख्या यूट्यूबवर हा एकमेव व्हिडिओ, हे लक्षात ठेवा. ओके, कारण अशा स्वरूपाचा व्हिडिओ पूर्ण यूट्यूबवर कोणताही व्हिडिओ नाही. हा पहिलाच अशा पद्धतीचा व्हिडिओ आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, नगर रचना कायद्यानुसार कोणत्या वर्षी नगर रचना विभाग स्थापन करण्यात आला होता? तर तो 1950 मध्ये स्थापन करण्यात आला होता. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 1950. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते शहर नगर विकास प्राधिकरणाद्वारे नियोजित केलं जातं? तर ते आपलं पुणे शहर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पुणे शहर. समोरचा प्रश्न, शहराच्या रचनेत कोणता घटक सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो? शहराच्या रचनेत सर्वाधिक महत्त्वाचा मानला जाणारा घटक कधीही रस्ते असतं मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, रस्ते. समोरचा प्रश्न, नगर रचना योजनेत FSI फ्लोर स्पेस इंडेक्स म्हणजे काय? FSI फ्लोर स्पेस इंडेक्स म्हणजेच जमिनीच्या क्षेत्राचे एकूण इमारतीचे क्षेत्रफळ. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, जमिनीच्या क्षेत्राचे एकूण इमारतीचे क्षेत्रफळ. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र नगर योजना कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? पहा, महाराष्ट्र नगर योजना कायदा 1966 या वर्षी लागू करण्यात आला होता. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 1966. समोरचा प्रश्न, शहराच्या रचनेत झोनिंग म्हणजे काय? झोनिंग म्हणजे शहराच्या विस्ताराचे नियोजन असतं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, शहराच्या विस्ताराचे नियोजन. समोरचा प्रश्न, TDR ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स म्हणजे काय? जमीन विकास हक्कांचं हस्तांतरण असतं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, विकास हक्कांचा हस्तांतरण. समोरचा प्रश्न, कोणत्या घटकाच्या आधारे शहराचे विभाजन केले जाते? शहराचे विभाजन झोनिंगद्वारे केले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, झोनिंग योजना. समोरचा प्रश्न, नगर योजना प्रक्रियेत कोणता घटक सर्वात जास्त लक्षात घेतला जातो? नगर योजना प्रक्रियेमध्ये पर्यावरणाचे संरक्षण जास्त लक्षात घेतले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पर्यावरणाचे संरक्षण. समोरचा प्रश्न, नगर रचना आणि विकास योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? नगर रचनेचा मुख्य उद्देश शहरे अधिक सुसूत्र करण्याचं नियोजन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, शहरे अधिक सुसूत्र करण्याचे नियोजन. समोरचा प्रश्न, GIS जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे काय रे? भूगोलाशी संबंधित माहितीचे व्यवस्थापन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, भूगोलाशी संबंधित माहितीचे व्यवस्थापन. समोरचा प्रश्न, भारतात स्मार्ट सिटी प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू झाला? भारतात स्मार्ट सिटी प्रकल्प 2015 या वर्षी सुरू झाला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 2015. समोरचा प्रश्न, नगर रचना योजनेत कोणता घटक पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचा आहे? नगर रचना योजनेमध्ये खुली जागा महत्त्वाची आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, खुली जागा. समोरचा प्रश्न, भारतातील पहिले नियोजित शहर कोणते? भारतातील पहिले नियोजित शहर. चला फटाफट आन्सर करा. खूप इझी क्वेश्चन आहे, तुम्हा सर्वांना यायलाच हवं. प्रश्न पुन्हा एकदा पहा, भारतातील पहिले नियोजित शहर कोणते? चला फटाफट आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. खूप इझी क्वेश्चन आहे. तर ते आहे चंदीगड. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2,
चंदीगड. समोरचा प्रश्न UDPFI मार्गदर्शक तत्वांचे पूर्ण रूप काय आहे? UDPFI म्हणजेच अर्बन डेव्हलपमेंट प्लॅन इन फॉर्म्युलेशन अँड इम्प्लिमेंटेशन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अर्बन डेव्हलपमेंट प्लॅन फॉर्म्युलेशन अँड इम्प्लिमेंटेशन. ओके, समोरचा प्रश्न कोणता कायदा नगर नियोजनासाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे? नगर नियोजनासाठी सर्वाधिक महत्त्वाचा कायदा आहे नगर रचना कायदा 1966. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नगर रचना कायदा 1966. समोरचा प्रश्न मास्टर प्लॅन म्हणजे काय रे? मास्टर प्लॅन म्हणजे शहराच्या विकासाची योजना. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 शहराच्या विकासाची योजना. समोरचा प्रश्न इको फ्रेंडली आर्किटेक्चरमध्ये काय समाविष्ट आहे? इको फ्रेंडली आर्किटेक्चरमध्ये ऊर्जेची बचत येते, कचरा व्यवस्थापन येते, नैसर्गिक संसाधनांचा वापर देखील येतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. समोरचा प्रश्न कोणत्या घटकामुळे शहराचे झोनिंग करणे आवश्यक आहे? कोणत्या घटकामुळे रे? वाढत्या लोकसंख्येमुळे का? तर बरोबर आहे वाहतूक समस्येसाठी, हे देखील बरोबर आहे. पर्यावरणीय समस्येसाठी का? हे देखील बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. समोरचा प्रश्न कोणत्या शहरात भारतातील पहिली मेट्रो रेल्वे सुरू करण्यात आली होती? खूप इझी क्वेश्चन आहे. या प्रश्नात देखील आन्सर कमेंट करा. प्रश्न पुन्हा एकदा पहा. कोणत्या शहरात भारतातील पहिली मेट्रो रेल्वे सुरू करण्यात आली होती? खूप इझी क्वेश्चन आहे. फटाफट आन्सर कमेंट करायचं आहे. तर ते शहर आहे कोलकाता. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कोलकाता. समोरचा प्रश्न नगर विकासात स्मार्ट सिटी योजनेचा मुख्य उद्देश काय आहे रे? तर स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर आहे का? आहे. पायाभूत सुविधांचा विकास येतो का? येतो. स्वच्छता आणि हरित पर्यावरण आहे का? आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. समोरचा प्रश्न कोणत्या संस्थेला नगर नियोजनाचे अधिकार दिले जातात? नगर नियोजनाचे अधिकार नगर विकास प्राधिकरणाला दिले जातात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नगर विकास प्राधिकरण. समोरचा प्रश्न कोणत्या घटकाचा विचार नगर रचना योजनांमध्ये केला जातो? नगर रचना योजनांमध्ये वाहतुकीचा विचार केला जातो का? तर बरोबर आहे. पाणी पुरवठ्याचा विचार केला जातो का? तर केला जातो. गृहनिर्माण देखील बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. समोरचा प्रश्न ग्रीन बेल्ट म्हणजे काय रे? ग्रीन बेल्ट म्हणजे शहरी क्षेत्राभोवतीची हरित सीमा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 शहरी क्षेत्राभोवतीची हरित सीमा. समोरचा प्रश्न कोणत्या शहरात गंगा ॲक्शन प्लॅन राबवण्यात आला होता? गंगा ॲक्शन प्लॅन वाराणसीमध्ये राबवण्यात आला होता. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वाराणसी. समोरचा प्रश्न सेज म्हणजे काय रे? सेज म्हणजे विशेष आर्थिक झोन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 विशेष आर्थिक झोन स्पेशल इकॉनॉमिक झोन. ओके, स्पेशल इकॉनॉमिक झोन. समोरचा प्रश्न पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप PPP म्हणजे काय? सरकारी आणि खाजगी क्षेत्रांचा संयुक्त उपक्रम. ओके, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप PPP म्हणजे काय? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सरकारी आणि खाजगी क्षेत्राचा संयुक्त उपक्रम. समोरचा प्रश्न कोणता घटक शहरी रचनेत वाहतुकीचा ताण कमी करतो? तर तो घटक आहे सार्वजनिक वाहतूक यंत्रणा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सार्वजनिक वाहतूक यंत्रणा. समोरचा प्रश्न कोणत्या शहरात हवामान आधारित स्मार्ट नियोजन लागू करण्यात आले? हवामान आधारित स्मार्ट नियोजन पुण्यामध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आपल्या पुण्यामध्ये. समोरचा प्रश्न ब्राउनफील्ड डेव्हलपमेंट म्हणजे काय? ब्राउनफील्ड डेव्हलपमेंट म्हणजे जुने औद्योगिक क्षेत्राचे पुनर्विकास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 जुने औद्योगिक क्षेत्राचे पुनर्विकास. समोरचा प्रश्न नगर योजना प्रक्रियेत लँड यूज मॅपचे महत्त्व काय आहे?
नगर योजना प्रक्रियेत लँड यूज मॅपचे महत्त्व आहे जमीन वापराचे नियोजन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 जमीन वापराचे नियोजन. समोरचा प्रश्न, अर्बन हीट आइसलँड म्हणजे काय? अर्बन हीट आइसलँड म्हणजे शहरात वाढलेले तापमान क्षेत्र. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 शहरात वाढलेले तापमान क्षेत्र. समोरचा प्रश्न, नगर नियोजन प्रक्रियेत कोणत्या संस्थेचे योगदान महत्त्वाचे आहे? नगर नियोजन प्रक्रियेत टाउन प्लॅनिंग विभागाचे योगदान महत्त्वाचं आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 टाउन प्लॅनिंग विभाग. समोरचा प्रश्न, कोणत्या घटकावरून नगर नियोजनामध्ये वाहतुकीचे नियोजन केलं जातं? तर तो घटक आहे प्रवाशांची संख्या बरोबर आहे, रस्त्यांची लांबी बरोबर आहे, वाहनांची संख्या देखील बरोबर आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. समोरचा प्रश्न, भारतात पहिला मेट्रो रेल प्रकल्प कोणत्या शहरात सुरू झाला? भारतातील पहिला मेट्रो रेल प्रकल्प आपण पाहिलं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कोलकाता. प्रश्न रिपीट नाहीये, वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे, हे लक्षात ठेवा. नगर नियोजनामध्ये डीपी डेव्हलपमेंट प्लॅन कशासाठी केला जातो? शहराचा सुसूत्र विकास करण्यासाठी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 शहराचा सुसूत्र विकास. समोरचा प्रश्न, स्मार्ट सिटी मिशन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? स्मार्ट सिटी मिशन योजनेचा मुख्य उद्देश आहे शहरात तांत्रिक आणि पायाभूत सुविधा निर्माण करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 शहरात तांत्रिक आणि पायाभूत सुविधा निर्माण करणे. समोरचा प्रश्न, टाउन प्लॅनिंग स्कीमचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? टाउन प्लॅनिंग स्कीमचे मुख्य उद्दिष्ट आहे शहराचा एकत्रित विकास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 शहराचा एकत्रित विकास. समोरचा प्रश्न, कोणता कायदा भारतातील पर्यावरण संरक्षणाशी संबंधित आहे? पहा, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 हा भारतातील पर्यावरण संरक्षणाशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पर्यावरण संरक्षण कायदा 1986. समोरचा प्रश्न, कोणत्या शहराचे नियोजन आधुनिक नगररचना सिद्धांतावर आधारित आहे? तर ते शहर आहे चंदीगड. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 चंदीगड. समोरचा प्रश्न, कोणत्या शहराचे नियोजन आधुनिक प्रश्न रिपीट झालेला आहे, पुढे पाहूया. नगर नियोजनात रस्त्यांचे नेटवर्क कोणत्या तत्वावर आधारित असते? नगर नियोजनात रस्त्यांचे जे नेटवर्क असतं मित्रांनो ते वाहतुकीच्या दाबावर अवलंबून असतं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वाहतुकीचा दाब. समोरचा प्रश्न, नगर नियोजनात BRT म्हणजे काय? नगर नियोजनात BRT म्हणजेच बस रॅपिड ट्रान्झिट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बस रॅपिड ट्रान्झिट. समोरचा प्रश्न, शहरी नियोजनात पब्लिक पार्टिसिपेशन म्हणजे काय? पब्लिक पार्टिसिपेशन म्हणजेच नागरिकांचा शहर विकासामध्ये सहभाग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नागरिकांचा शहर विकासामध्ये सहभाग. समोरचा प्रश्न, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय? सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजेच नैसर्गिक संसाधनांचा सांभाळ करीत विकास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नैसर्गिक संसाधनांचा सांभाळ करीत विकास. समोरचा प्रश्न, कोणत्या शहरात भारतातील सर्वात मोठी सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन स्थित आहे? सेज भारतातील सर्वात मोठी स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे हैदराबादमध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हैदराबाद. समोरचा प्रश्न, अमृत योजनेचा उद्देश काय आहे? अमृत योजनेचा उद्देश शहरी पायाभूत सुविधा विकास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 शहरी पायाभूत सुविधा विकास. समोरचा प्रश्न, शहरी रचनेत स्लम रिडेव्हलपमेंट म्हणजे काय? स्लम रिडेव्हलपमेंट म्हणजेच झोपडपट्टीतील भागाचा पुनर्विकास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 झोपडपट्टीतील भागाचा पुनर्विकास. समोरचा प्रश्न,
नगर नियोजनामध्ये TOD म्हणजे काय? नगर नियोजनामध्ये TOD म्हणजे ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट. समोरचा प्रश्न, लँड पुलिंगमध्ये काय केलं जातं रे? लँड पुलिंगमध्ये जमिनीचे एकत्रीकरण करून त्याचा विकास केला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, जमिनीचे एकत्रीकरण करून त्याचा विकास करणे. समोरचा प्रश्न, अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे काय? अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारी घरे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारी घरे. समोरचा प्रश्न, कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर नगर नियोजनात अधिक केला जातो? ओके, नगर नियोजनात कोणते तंत्रज्ञान अधिक वापरले जातं? GIS. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, GIS. समोरचा प्रश्न, शहरीकरणातील सर्वात मोठी समस्या कोणती आहे? शहरीकरणातील सर्वात मोठी समस्या आहे झोपडपट्टीतील वाढ. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, झोपडपट्टीतील वाढ. समोरचा प्रश्न, लँड यूज प्लॅनमध्ये कोणते घटक समाविष्ट असतात? लँड यूज प्लॅनमध्ये औद्योगिक क्षेत्र समाविष्ट असतं का? तर असतं. गृहनिर्माण क्षेत्र समाविष्ट असतं का? तर असतं. व्यापारी क्षेत्र समाविष्ट असतं का? तर असतं. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. ओके, समोरचा प्रश्न, अर्बन स्प्रॉल म्हणजे काय? अर्बन स्प्रॉल म्हणजेच शहराचे विस्तार आणि अव्यवस्थित वाढ. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, शहराचे विस्तार आणि अव्यवस्थित वाढ. समोरचा प्रश्न, भारतातील कोणत्या शहराला पहिला हेरिटेज सिटीचा दर्जा मिळालेला आहे? पहा, भारतातील कोणत्या शहराला पहिला हेरिटेज सिटी दर्जाचा मिळालेला आहे? तर तो मिळाला आहे अहमदाबादला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, अहमदाबाद. समोरचा प्रश्न, रेरा कायदा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पहा, रेरा कायदा बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, बांधकाम. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या टाउन प्लॅनिंग असिस्टंट नगर रचना सहाय्यक परीक्षेवर फोकस करून नगर रचना सहाय्यक पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न पाहिलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण मागील नगर रचना सहाय्यक परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाईज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.